सदैव सौख्याचा आत्मशोधाचा मार्ग दाखवते, सर्वत्र तेज, सौंदर्य, आनंद आणि प्रसन्नता निर्माण करते। अशा मंगल दीपज्योतीने उपस्थित मान्यवरांचे औक्षण करण्याची मी आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना विनंती करते। नमस्कार, माझे नाव श्रेयस नामदेव जाधव। मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो। आज वार शनिवार, आजची दिनांक 18/1/2025। आजचे पंचांग सूर्योदय सकाळी 7:18 झाला असे मनापासून शब्दसुमनाने स्वागत करते। या ठिकाणी मी पाहुण्यांना दीपप्रज्वलन करण्याची विनंती करते। धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम। आराधना मनोभावे ईश्वरा आज मंगल समय करतो आहे, जगत कल्याणाची कामना करून तुझं पुढं हे गुणगान आज तुझे गातो आहे। मी या परमेश्वराला तुझ्याच भक्तीने तल्लीन होऊन तुझीच मनोभावे आराधना करण्यासाठी मी नमस्कार। ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर यासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। धन्यवाद सर। यानंतर माजी मुख्याध्यापक DBY पाटील हायस्कूल आटके माननीय श्री मुलानी युएस या सरांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मॅडम सौ सावंत मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। यानंतर माजी मुख्याध्यापक DBY पाटील हायस्कूल आटके या शाळेचे माजी मुख्याध्यापक माननीय श्री मोहिते ASM यांचा सत्कार करण्यासाठी मी कोतुलकर सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। माझी न करण्याची विनंती मी आपल्या कोतुलकर सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। माझी मानसाळेच्या मुख्याध्यापक सौ सावंत मॅडम यांना विनंती करते की त्यांनी यांचा सत्कार करावा।
संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल आगाशिवनगर या विद्यालयामध्ये वार्षिक तपासणीच्या निमित्तानं उपस्थित असलेले विविध शाळांच्या मधून सेवानिवृत्त झालेले माजी मुख्याध्यापक, त्यामध्ये पथक प्रमुख जे आहेत कुंभार आर्ये, की ज्यांचा आमचा नेहमीचाच परिचय खूप वर्षापासून आहे. सगळेच तसे परिचयाचे आहेत असं अनोळखी यामध्ये कुणीच नाही. सगळी आहे आपलीच माणसं आहेत की मळाई देवीमध्ये पथकमध्ये काम करत असताना की वेगवेगळ्या विविध शाखांच्या मध्ये ते नेहमीच वार्षिक तपासणीच्या निमित्तानं जात असतात आणि सहज असा विषय निघाला की आपल्या शाळेमध्ये सुद्धा ती तपासणी व्हावी आणि म्हणून या कार्यक्रमाच्या या तपासणीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व कुंभार सर, मोहिते सर, यादव सर, त्यानंतर चव्हाण सर, आमचे संस्थेचे सचिव साळुंखे सर, हे सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या सर्वांचं मी पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. त्याचप्रमाणे विद्यालयाची पार्श्वभूमी जी आहे त्यांच्या या ठिकाणी 1978ला आदरणीय डांगे सर आणि त्यांच्या सहकार्यांनी स्थापन केलेली ही संस्था नावारूपाला आलेली होती. परंतु वांग मराठवाडी मध्यम प्रकल्पामुळं पुन्हा आणखीन एकदा विद्यार्थी संख्येवर त्याचा परिणाम झाला. लोकांचं पुनर्वसन होऊ लागलं आणि एक अशी वेळ आली की जिथं शाळेमधली विद्यार्थी संख्या ही अगदीच नगण्य, बोटावर मोजण्या इतपत राहिली. आणि त्यानंतर पुन्हा एकदा की 2010-11 मध्ये तशी शासनाकडून परवानगी पुन्हा स्थलांतरासाठी इथं आगाशिवनगरला मिळाली होती. परंतु काही कारणास्तव पुन्हा परत त्या ठिकाणीच उमरकांचनला शाळा सुरू करावी लागली. पण 2022 मध्ये मात्र पुनश्च एकदा संस्थेने भरपूर प्रयत्न करून आगाशिवनगर या ठिकाणी हे विद्यालय परत पुन्हा स्थलांतराला परवानगी मिळाली आणि खऱ्या अर्थानं पुन्हा त्याला जी ऊर्जित अवस्था आहे ती हळूहळू प्राप्त व्हायला लागलेली आहे. यामध्ये सर्व संस्थेचे पदाधिकारी, संस्थेचे सचिव या सर्वांचंच मोलाचे सहकार्य आहे. साळुंखे सर तर अगदी 100% शाळेसाठी काम करतात. अगदी 100%, 101% म्हटलं तरी चालेल. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या प्रयत्नामधून, त्यांच्या सहकार्यामधून उभ्या राहिलेल्या आहेत. सतत शाळेचा नेहमी ध्यास असतो त्यांना की शाळा आपली वाढली पाहिजे, नावारूपाला आली पाहिजे आणि त्यासाठी सतत अगदी मदतीचा हात पुढं म्हणजे सतत ते म्हणतात की माझा हात नेहमीच, मी मदत मागण्यासाठी माझा हात नेहमी पुढे असतो. आणि या माध्यमातूनच अनेक प्रकारच्या भौतिक सुविधा या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तसं विद्यालयाचं इथं येऊन 3रंच वर्ष आहे, पण या 3ऱ्या वर्षामध्ये खूप काही की अगदी जुन्या शाळा ज्या सेटल झालेल्या असतील त्या सुद्धा काही गोष्टी करू शकणार नाहीत, परंतु त्या सुद्धा गोष्टी ह्या आपण करू शकलो आहे आणि याचे श्रेय जे आहे ते सर्वांच्या सहकार्याचं आहे. या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व मुख्याध्यापक यांचं पुनश्च स्वागत मी करते आणि त्यांनी आम्हाला आज या ठिकाणी त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. ज्या काही गोष्टी आहेत ऑफिशियल असतील, इतर आणखीन काही असतील, त्याचं आम्हाला सखोल असं मार्गदर्शन करावं आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द जे आहेत ते संपवते, पुढे करते. एकमेव विद्यालय न्यू इंग्लिश स्कूल आगाशिवनगर, डांगे सरांनी उमरकांचनचे लावले रोपटं त्याचं झाडात रूपांतर झालं होतं. परंतु काही अडचणीमुळं, मध्यम प्रकल्पामुळं ते या ठिकाणी स्थलांतरित झालं. नुकतंच ते झाड लावलं इथं आणि आता त्याला पालवी फुटलेली. आपल्या विद्यालयामध्ये आज आम्ही सर्वजण माजी मुख्याध्यापक विविध शाखातून तुमच्या या शाळेचं तपासणी किंवा मूल्यांकन करण्यासाठी इथं आलेलो आहोत. सुरुवातीला या विद्यालयाच्या गेटवर आमचं लेझिमाच्या तालामध्ये, ढोलाच्या तालामध्ये स्वागत झालं. यानंतर तुमचे इथं सादर केलेले आयटम पाहिले
परिपाठ म्हणा, प्रार्थना म्हणा, तारा स्वरात होती. त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये सर्वांच्या आवाजाची एक वाक्यता मला आढळली. त्याचप्रमाणे हे जे आता पाळवी फुटलेली आहे त्याचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर होईल याची मला खात्री आहे. आमचे मित्र तुमच्या संस्थेचे सचिव प्रल्हादराव साळुंके, मुख्याध्यापिका सौ सावंत मॅडम आणि या विद्यालयाचे शिक्षक बंधू भगिनी, आपणाला आज पहिल्यांदाच इन्स्पेक्शनला तोंड द्यायचं आहे. त्यातून तुम्हाला काहीतरी मिळणार आहे आणि यातून तुम्हाला पुढची वाटचाल करायची आहे. तुम्ही सर्वजण गुणी मुलं आहात. आपल्यातल्या सुप्त गुणांचा विकास इथं झाला पाहिजे एवढं लक्षात ठेवा आणि उत्कर्षाकडे वाटचाल याची सुरुवात आज करूया. सर्वांचं स्वागत झालेलं आहे. विद्यार्थ्यांचं कौतुक मी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. गेली काही वर्ष मळाई पर्यवेक्षण पथकामध्ये आम्ही सर्व मंडळी कार्यरत आहोत. म्हटलं जातं डॉक्टर इज ऑलवेज डॉक्टर, तसं मला वाटतं टीचर इज ऑलवेज टीचर या उक्तीप्रमाणे खरं आम्हालाच पुन्हा पालवी फुटलेली, पुन्हा मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. आणि हे कार्यरत असताना ही आमची सगळे सहकारी मंडळी म्हटली, सर आपल्या शाळेचं घ्यायचं. खरं सर हा जो आपलेपणा आहे ना तो आपलाच नाही. शाळा तुमचीच आहे. शाळा काय कोणी एकटा चालवत नाही. अनेकांच्या सहकार्याचे हात पुढे यावे लागतात. सगळ्यांच्या सहकार्यातून ह्या संस्था उभ्या राहत असतात. आपलं सर्वांचं निश्चित सहकार्य आहे. तर या पथकाचे पथक प्रमुख कुंभार सर जवळपास 76 पूर्ण केल्या, पण एक उमदा तरुण असंच आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. त्याचप्रमाणे आमचे सर्व सहकारी अगदी कुंभार सर हे म्हणाल तर खरंच त्यांच्याकडे पाहून असं वाटतं निश्चित प्रेरणा घ्यावी. कारण आम्हाला सुद्धा बीएडला असताना ते नेहमी प्राचार्य सांगायचे, विद्यार्थी मित्र हो, ज्या पोस्टवर तुम्ही काम करता आहात त्या पोस्टवरून खरंच रिटायर होऊ नका. पण दुर्दैवानं आम्ही झालो. पण या सरांचा जर इतिहास पाहिला तर शिपाई म्हणून लागले. बघा, शिपाई पदापासून क्लार्क, शिक्षक, मुख्याध्यापक आणि आता तर ते डॉक्टरेट त्यांनी 2-3 विषयामध्ये हासिल केलेले आहे. खरोखर एक सुंदर असं काम केलं. अशी माणसं इथं आलेली. आणि हे काम करत असताना इतकं खरं सर कधी कधी हे काम करत असताना अनेक वेदना पण सहन कराव्या लागतात. कारण 100 जणांकडे गेल्यावर 4-2 जण काहीतरी आम्हाला प्रतिसाद पुढे करतात. सगळीच देतील असं नाही. काही वेळा कंटाळवाणं होतं, नैराश्य येतं. पण तुमच्यासारखी मंडळी जेव्हा अशा ठिकाणी येतात आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हणतात तेव्हा मात्र लढायला खूप मोठं बळ मिळतं. आणि खरोखरच तुम्ही माझ्या छोट्याशा निसर्गरम्य अशा आणि गोंगाटापासून दूर असलेल्या महत्वाचं हे वाक्य सांगतोय, अशा विद्यालयामध्ये आपण सर्वजण आलात. खरंच मी अगदी मनपूर्वक आपलं स्वागत करतो. तसं पाहिलं तर जर 1977-78 न पाहिलं ना, आधीच प्रकल्प घोषित केलेला. सगळे पुढारी म्हणले कुठे जाते ती, आपोआप मतदान करते ती. कुठलीही तिथं सुविधाच नाही. डोंगर कपारी, रस्त्याचा पत्ता नाही,
15-15 किलोमीटर आम्ही पायी चालत गेलोय. आणि अशा ठिकाणी एकही संस्था विद्यालय काढण्यासाठी पुढे येत नव्हती. त्यावेळी या संस्थेचा एक उद्देश होता की जी मुलं प्रामुख्यानं शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यांना शिक्षण मिळावं. त्या परिसरातली सर एकही मुलगी त्या काळापर्यंत 10वी सुद्धा नव्हती. परंतु आमचे गुरुवर डांगे सर यांनी खरंच ते फार मोठं धाडस केलं आणि ते धाडस केल्यामुळे त्या ठिकाणी शाळा स्थापन झाली. आणि पहिल्या वर्षी फक्त 12 विद्यार्थी होते, त्याच्यामध्ये मी होतो. आणि खरं सांगायचं म्हटलं तर मी होतो म्हणण्यापेक्षा माझं पालकत्व सगळंच त्यांनी स्वीकारलेलं होतं. कारण घरात सरळ काहीच नव्हतं आणि बहुतेकाच्या तीच परिस्थिती असते, गरिबी असते सगळीकडं आणि काहीच नव्हतं. सगळंच माझं, अगदी दवाखान्यात जरी कधी जायचं झालं तरी पैसे आमच्या घरात नसायचेच. याच मंडळीने दवाखान्यापर्यंत पोहोचवलं किंवा सगळा खर्च त्यांनी केला. गरज वाचली तर जेवणाची सुद्धा व्यवस्था बऱ्याच वेळा झाली. आणि अशामध्ये शिक्षण घेता आलं. आणि खरं सांगतो 12मध्ये 12चे 12 विद्यार्थी आम्ही पहिल्या बॅचचे, पाटण तालुक्यात शाळा निर्माण झाली माहीत पण नव्हतं, पण पहिल्या बॅचचे 12चे 12 विद्यार्थी त्या वर्षी पास झाले. 100% निकाल लागला. आणि सुदैवानं मी मला क्रेडिट घेत नाही, कारण माझ्या त्या सगळ्या गुरुवर्यांचं खूप मोठं कष्ट होतं. कारण 24 तास राहिलाच तिथं होते. त्यांनी एवढी मेहनत घेतली की त्यांच्या कष्टाचं चीज म्हणून माझ्यासारख्याला पाटण तालुक्यामध्ये पहिला यायचं भाग्य लाभलं. आणि खरं सांगायचं सर म्हटलं तर मी 2 माऊलीवरतीच प्रचंड प्रेम केलं. एक जन्मदात्री आई आणि दुसरी जिनं मला शिक्षण दिलं ती माझी ही ज्ञान माऊली. प्रचंड या दोन्हीवरती प्रेम केलं. मी कॉलेज केलं, इतर ठिकाणी बराचसाच गेलो, मुंबईमध्ये शिक्षण झालं, परंतु माझी ओढ सगळी याच शाळेकडे होती. आणि मग डांगे सर म्हटले, प्रल्हाद असं नको करू, तुला संचालक बॉडीत यावं लागेल. म्हटलं सर मला तसलं काय पद नकोय, मला फक्त काम करायचं. आणि मी खरंच काम करतच होतो सर. पण त्यांनी एक दिवस असा झाला की संस्थेमध्ये एक अडचण होती की शिक्षक कार्यरत असेल तर त्याला संचालक बॉडीत घेता येत नाही, घटनेमध्ये नोंद होती. परंतु जेव्हा बदली झाली माझी दुसऱ्या संस्थेमध्ये, तेव्हा मात्र पहिल्यांदा त्यांनी मला न सांगता संचालक बॉडीत नाव घेतलं आणि मला नंतर सांगितलं की आता काय बोलायचं नाही. म्हटले मी नाव घेतलंय. आणि त्यानंतर एकदा सर आजारी पडले. म्हटले ही जबाबदारी आपला पेलवेना आणि बोलवलं एक दिवस आणि म्हटले प्रल्हाद हे सगळं काय आहे ना, इथं रेकॉर्ड आहे काय आहे सगळं, हे उचलून नेन तुला कशी संस्था चालवायची चालव. एवढ्या मोठ्या लोकांनी आपल्यावर जबाबदारी टाकलेली पेरण्यास लायक आहे का खरंच सर मला माहित नव्हतं. परंतु पुराणामध्ये एक भक्त प्रल्हाद होता निष्ठेसाठी प्रसिद्ध. मी सुद्धा म्हटलं कधी थोडस त्या पावलानं चालावं. खरंच सरांची जी माझ्यावर त्यांनी निष्ठा दाखवली त्याला उतराई होण्यासाठी मी खरंच प्रयत्न केले. आणि शेवटच्या क्षणी मला वाटते अगदी शेवटची शाळा बंद करण्याची वेळ आली तेव्हा मला वाटते आपल्यात 7च विद्यार्थी होते. तर कधी कधी मी रडलोय घरी, रात्री मला झोप लागलेली नाही. माझी शाळा बंद व्हावी हे मनाला पटेना झाले, म्हणून मी एवढे प्रयत्न केले आणि ही शाळा या ठिकाणी आणली. परंतु माझा इथं आणण्याचा उद्देश वेगळा आहे. इथं खूप श्रीमंताची मुलं शिकावी माझी आजही इच्छा नाही. माझ्या सर्वसामान्य गरीब अगदी सामान्यातल्या सामान्य कुटुंबातली मुलं त्यांना अतिशय चांगलं शिक्षण मिळावं आणि त्या दृष्टीने सर मी आता एक पॅटर्न तयार करतोय, सह्यागिरी पॅटर्न. तो पुढच्या वर्षापासून मी अंमलबजावणी करणार आहे. केवळ मुलं ज्ञानवंत होऊन चालणार नाही, बौद्धिकदृष्ट्या ती सक्षम झाली पाहिजे, शारीरिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे आणि कलात्मक दृष्ट्या सक्षम झाली पाहिजेत. अशा प्रकारचा एक पॅटर्न मी तयार करायला घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी आम्ही पुढच्या वर्षापासून करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट ही काय मी करतोय किंवा काय असं म्हणत नाही, कारण मी या शाळेचा विद्यार्थी हे सगळ्यात मोठं माझं पद आहे. मी सचिव पदाला फारशी किंमत दिलेली नाही, कारण तुमच्यापैकीच मी एक आहे, फक्त अगोदर शिकलो एवढाच फरक आहे. मग याच्यामध्ये आमचं काही वेगळेपण आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय. कारण युद्ध 2 पद्धतीने जिंकता येतं.
एक प्रेमाने जिंकता येते आणि एक युद्ध करून एखादी गोष्ट जिंकता येते. आणि सध्या सगळ्या संस्थांमध्ये काय चाललंय, प्रेमानं जिंकायचे पण भानगडीत पडत नाही. सगळ्यांना वाटतं की सारखं पावसेर ठेवून शिक्षकांच्यावरती असावं. आणि आमचा कर्मचारी म्हणजे आमच्या घरातला घरगडीच आहे अशी साधारणपणे संकल्पना आहे. सर, पण माझी या बाबतीत वेगळी मतं आहेत. मी माझ्या या सगळ्या मंडळींना कधीही कर्मचारी हा शब्द वापरलेला नाही. आजही माझ्या परिवारातले सदस्य असंच मी म्हणतो. आणि परिवारातल्या सदस्यांना मी अनेकदा सांगतो की आज स्वतः आतून विचार करा, मला काय करायचंय आणि मी या शाळेसाठी किंवा काय देऊ शकतो तेवढं मला द्या. आणि आपण प्रेमानं एका कुटुंबासारखे राहूयात. आपल्यामध्ये कोण मोठा कोण छोटा असं नाही, सगळे आपण एक आहोत. आणि या पद्धतीने सर आमचं कामकाज चाललंय. कदाचित काहींना चुकीचं वाटेल, परंतु माझ्या या सगळ्या सहकार्याने कुटुंबातल्या सदस्यांनी सुद्धा एवढी भरभरून साथ दिलेली आहे आणि खरोखरच चांगलं काम करतायत. कारण 5वी ते 10वी विद्यालय सुरू करणं, एका वेळी 6 वर्ग सुरू करणं हे मला वाटतं जगातलं अशक्य कोटीतलं काम आहे. ते खरं मी काय केलेलं नाही, माझ्या या सगळ्या परिवारातील सदस्यांनी केलेले आहे. आणि त्यांच्यासाठी जेवढं काय चांगलं करता येईल तेवढं मी करतोय. कारण माझ्याकडे आता एक शिक्षक अचानक मध्ये पोर्टल मधून आले. त्यांना सांगितलं, सर बहुतेक मी असा उच्चार करणार आहे की झेडपी मध्ये पगार बिलामध्ये सगळ्यात पहिलं नाव तुमचं असेल आणि त्याच महिन्यात सर मी पगार काढणार त्यांचा. दुसरी आमची अडचण अशी भासली होती, आमच्या दुसऱ्या पदावरती एक आमच्या कावले मॅडम इथं आमच्या सहकारीच होत्या, त्या कार्यरत होत्या आणि अनुकंपाखाली त्यांच्या चिरंजीवाला घ्यायचं ठरलं. पण सर एवढी अडचण शर्यत निर्माण झाली की ते पुढे सरकेनच. अगदी शेवटपर्यंत आणलं, पगार काढायला टेकलं ना अचानक फटका बसला, तांत्रिक अडचण आली. परंतु ती सुद्धा अडचण वाटेल त्या अटीवर 100 वेळा आम्ही कोल्हापूर केले, सातारा केले, पण ती सुद्धा अडचण आम्ही सोडवली. कारण माझ्याही कुटुंबातले सदस्य आहेत आज इथं जीव तोडून काम करतायत. त्यांना सांगायचं आता शासन म्हणतंय असं होणार नाही, आता घरी जा, या भावनेनं खरंच मन थोडंच हळहळलं आणि त्यामुळे ते सुद्धा काम करण्यामध्ये आम्हाला यश आलं. आणि आत्ताच्या पगार बिलामध्ये हे सुद्धा नाव आलं. आणि एवढंच नव्हे तर ही माझी मुलं आहेत. मी कालच सांगितलेलं होतं आपल्या याच्यामध्ये की समाजाची मुलं आपली मानली पाहिजे. चुकत असतील तर त्यांना कुठंतरी त्यांना दहशत घातली पाहिजे किंवा त्यांना एखादा फटका सुद्धा गरजेनुसार दिला पाहिजे. आणि चांगलं करत असतील तर त्यांना शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर पडली पाहिजे. सर, ही माझी सगळीच लाडकी मुलं आहेत, खूप काम करतायत. कारण 3 वर्ष आमचा 2 वर्ष झालं 100% 10वीचा निकाल आहे. गेल्या वर्षी सारखीला 3 मुलं लागलेली आहेत आणि ही खरंच शाळेसाठी झटतायत. बरेच वेळा ह्यातली मुलं काही म्हणतात, सर शाळेतून घरी जावंसं वाटत नाही, शाळा सुटली तरी पाऊल वळीनं झाले त्यांचं घरी जायला. एवढं प्रेम माझ्या या सगळ्या मुलांनी या शाळेवरती केलंय. आणि खरंच मला वाटतंय मला सुद्धा कदाचित ती मागे टाकतील असं वाटायला लागलं. एवढं भरभरून प्रेम या विद्यार्थ्यांनी शाळेवर केलेलं आहे आणि त्याचा फायदा झालेला आहे की 2 वर्ष सलग 10वीचा 100% निकाल आहे. गेल्या वर्षी सर पटणार नाही की नवीन शाळा आहे, ड्रॉइंग मध्ये A ग्रेड मध्ये कधी फारसं कुणी येत नाही. गेल्या वर्षाचाही आमचा 100% निकाल आहे. गेल्या वर्षी सुद्धा A ग्रेड मध्ये आमचे भरपूर होते, B मध्ये होते, C मध्ये होते आणि या वर्षी सुद्धा ती परंपरा जपलेली आहे. आजच बोर्ड खाली मारते रात्री लावलाय की 6 मुलं A ग्रेड मध्ये, काले केंद्रामध्ये एकमेव आमचं विद्यालय आहे की 6 मुलं A ग्रेड मध्ये आहेत, B ग्रेड मध्ये 9 मुलं आहेत आणि C ग्रेड मध्ये 6 मुलं आहेत. आणि काले केंद्रामध्ये तर तुमच्या बरेच जण कालेची आहे ती मंडळी, काले केंद्रामध्ये नंबर 1 आम्ही आहोत. फक्त एवढ्या मोठ्या शाळा आमच्या स्पर्धेत असताना त्यांना 1 किंवा 2 फार तर A ग्रेड मध्ये आले, पण 6 मुलं आम्ही A ग्रेड मध्ये आणलेले आहेत. B ग्रेड मध्ये 9 आहेत, C ग्रेड मध्ये 6 आहेत. हा उच्चांकी निकाल त्यांनी लावलेला आहे. सारथीला गेल्या वर्षी लागलेले आहेत, या वर्षी NMMS ला पण आमची लागतंय, सारथीला लागतील
आणि स्कॉलरशिप 5वीला 100% 1 किंवा 2 विद्यार्थी लागेल. 8वीला सुद्धा म्हणजे स्कॉलरशिप मध्ये सुद्धा आमचे प्रयत्न चालले. म्हणजे इथं काम करणारा प्रत्येक जण आहे तो नोकरी म्हणून सर कुणीच करत नाही. कारण ही माझी सगळी जी कुटुंबातले सदस्य आहेत मला काय देता येईल या पद्धतीनं काम करतायत. आणि त्यांच्यासाठी सुद्धा अनेकदा अडचण येते. समजा की इथं अगदी जीवापाड इथं काम केलेली माझी मंडळी आहेत ही बरीचशीच, आणि अचानकपणे समजा शासनाचा काय नियम आला एखाद्याच घरी घालवायचं झालं तर खरंच सर कधी कधी हृदय दाटून येतं. परंतु तरी सुद्धा मी शक्यतो जास्तीत जास्त काय करता येईल मला या दृष्टीने प्रयत्न करतोय. आणि हळूहळू हे विद्यालय फुललेलं दिसेल, किलबिलाट सगळ्या मैदानावरती असेल. आणि ही माझी मुलं सुद्धा यावर्षी सहकार्य करणार आहेत. इथं भरपूर मुलं कशी येतील या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि निश्चितपणे आम्हाला यश येईल. आणि आगाशिवनगर मधली म्हणा किंवा कराड परिसरामधली एक आदर्श आणि नंबर 1 शाळा म्हणून या शाळेचा नावलौकिक ही सगळे आमच्या परिवारातील सदस्य अगदी मुलांच्या सहित हातभार लावतील आणि निश्चित आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.